Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। फडणवीसांची माहिती, पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडेही सुपूर्द। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून, तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख। तर धनंजय मुंडेंना मन आहे का? अंजली दमानी यांचा संतप्त सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली, नाना पटोलेंचा आरोप। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्ये प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, सुरेश धस आक्रमक। संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच आणि खंडणीची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली की नाही याचंही उत्तर मुंडेंनी द्यावं, सुरेश धस यांचं आव्हान। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरला, दमानी यांची टीका। गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार, बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार, सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून फक्त चालणार नाही, हे संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल, ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र। अबू आझमींचं निलंबन करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा, विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी। तर औरंगजेबाच्या वक्तव्यानंतर अबू आझमींकडून दिलगिरी व्यक्त। सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुज यांना तात्पुरता दिलासा, अन्य 5 अधिकाऱ्यांवरही एसीबीला कारवाई करण्यास कोर्टाची मनाई। फसवणूक करून कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर, कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात होणार, 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार, तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य। Cancer Healer Center, a new beginning.